आज किती ब्लाऊज शिवून झाले तर चला सांगते. त्याआधी घरातली कामं आवरून घेतली. पिल्लूचं सुद्धा उठल्यावर त्याचं सुद्धा आवरून दिलं आणि घरातली जी बारकाई कामं होती ती सुद्धा आवरून घेतली. ती आवरल्यानंतर जाऊन बसले मी माझ्या मशीनवर, कारण जे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले होते ते सगळे मला स्टिच करायचे होते. आता फटाफट सगळ्यात आधी हे ब्लाऊज घेतलं, ग्रीन कलरचं ब्लाऊज घेतलं, ते थोडंसं शिवायला घेतलं. लगेच पिल्लू उठलं. पिल्लू उठल्यानंतर त्याला थोडंसं खेळून लावलं आणि त्यानंतर ते ब्लाऊज पूर्ण केलं. पफ स्लीव होती, स्लीव खूप छान बनलेली होती, बघू शकता तुम्ही. खूप छान असा पफ पडलेला होता. त्यानंतर दुसरं ब्लाऊज लगेच हाती घेतलं. ते शिवताच लगेच पाऊस एवढा सुरू झाला की खूप धुमाळ घातला पावसाने. पावसाबरोबरच पिल्लूसोबत थोडी मस्ती केली. खूप छान वातावरण झालेलं आणि त्यानंतर पिल्लूने ठरवलं की मम्माला कामच करून द्यायचं नाही, ते ब्लाऊज मला पूर्ण करायचं होतं. त्याचा पानगळा होता, गळा सुद्धा छान झालेला, ते पण ब्लाऊज मी पूर्ण केलं आणि त्यानंतर लगेचच मी ब्लाऊज शिवायला घेतलं. तिसरं ते बोटनेक पॅटर्न होता, त्याला थोडा वेळ लागणार होता. हा बोटनेक पॅटर्न होता. मग हा थोडासा शिवून मी लगेचच घरातली परत कामं आवरायला घेतली. तर चला बाय.